ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण सर्वजण नाताळच्या सणाच्या उत्सवामध्ये आहोत, आनंद आणि जल्लोष करत आहोत. कारण ख्रिस्ताचा जन्मदिवस आपण नुकताच साजरा केलेला आहे. आणि परत एकदा देऊळ माता आपल्या सर्वांना ख्रिस्ताचं कार्य काय होतं आणि ख्रिस्ताच्या मागे चालणाऱ्या अनुयायांचं कार्य काय असणार आहे याची आपल्याला आठवण करून देत आहे. ख्रिस्ताचा मार्ग तयार करण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने फार अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली होती. प्रभू येशूचा मार्ग तयार करण्यापासून तर प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करण्यापर्यंत बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा एक सिंहाचा वाटा होता. परंतु आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो त्याच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला अटक करण्यात येत आहे, अरेस्ट करण्यात येत आहे. कारण त्याचं कार्य पाहून आणि त्याने जी सुवार्थ पसरवण्याचे कार्य हाती घेतलेली होती, मोहीम हाती घेतलेली होती, ती अनेकांच्या काळजाला स्पर्श करणारी होती. त्याच्यामुळे अनेकांच्या जीवनाचे कायापालट झालेलं होतं. आणि ही जी गोष्ट होती ती गोष्ट शास्त्री, परुषी व इतर लोकांना पचणारी नव्हती. आणि म्हणून योहानाचं मिशन कार्य थांबवावं यासाठी त्याला अरेस्ट करण्यात येते. परंतु असं सांगा की प्रभू येशूचं किंवा परमेश्वराचं मिशन कार्य हे कधीही थांबणारं नसते. जितके जास्त संकटे येतील, जितके जास्त अप्स अँड डाऊन्स येतील, तितकेच ते मिशन कार्य अधिक भक्कम आणि मजेदार होत जाणार असते. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमान आपण ऐकत आहोत. योहानाला अटक झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त तिथून निघतो आणि दुसऱ्या गावामध्ये जाऊन आपल्या सुवार्थाचा प्रचार करण्यासाठी सुरुवात करतो. म्हणजे योहानाचं कार्य जे होतं ते कार्य न थांबता प्रभू येशू ख्रिस्त त्या कार्याला अधिक जोमाने सुरुवात करत आहे व आपलं मिशन कार्य पुढे नेण्यासाठी पुढे सरसावत आहे. याच कार्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक शुभ संदेश देऊ इच्छितो की कितीही संकटे आली तरी आपण सुवार्ता पसरवण्याचं कार्य कधीच थांबता कामा नये किंवा थांबवता कामा नये. आपलं मिशन कार्य मोठ्या जोमाने आणि उत्साहाने करीत राहिलो पाहिजे. कारण त्यासाठीच आपल्याला परमेश्वराने या भूतलावरती पाठवलेलं आहे. आणि या सुवार्थ प्रचार करत असताना किंवा हे मिशन कार्य करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने व बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने ज्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं ती गोष्ट, ती बाब म्हणजेच पश्चाताप करा आणि सुवार्थेवर विश्वास ठेवा. पश्चाताप करण्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त व बाप्तिस्मा करणारा योहान आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. पश्चाताप म्हणजे नवीन जीवनाला सुरुवात करण्यासाठी आपण सर्वजण या नवीन वर्षामध्ये आहोत. नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि या नवीन वर्षामध्ये आपण नवीन कार्याला जोमाने सुरुवात करण्यासाठी पश्चाताप करून नवीन जीवनाला चालना देण्यासाठी आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. आणि पश्चाताप करूनच नव्हे तर पश्चाताप करून आपल्या जीवनामध्ये बदल घडून आपण सुवार्थेवर विश्वास ठेवण्यासाठी, सुवार्थ म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द, तो शब्द देह झालेला आहे, त्या शब्दावरती विश्वास ठेवून आपलं मिशन कार्य व प्रभू येशूच्या मिशन कार्यामध्ये हातभार लावण्यासाठी आज देऊळ माता आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. तर एका बाजूला बाप्तिस्मा करणारा योहान, दुसऱ्या बाजूला स्वतः प्रभू येशू ख्रिस्त यांचं जिवंत उदाहरण देऊळ माता आपल्या समोर, आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवत आहे व आपल्याला जणू काही आव्हान करत आहे की आपलं कार्य काय असणार आहे. एक ख्रिस्ती म्हणून आपण आपलं मिशन कार्य किती जोमाने प्रयत्न करतो किंवा जोमाने करण्याचा प्रयत्न करतो याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. केवळ ख्रिस्ती आहोत हे म्हणणे गरजेचं नाही, पण त्याहीपेक्षा ख्रिस्ताच्या कार्यामध्ये, मिशन कार्यामध्ये हातभार लावणे हे फार महत्वाचं आहे. आणि ते मिशन कार्य आपण घरातून, आपल्या कुटुंबातून, आपल्या गावातून, आपल्या चर्चमधून आपण नक्कीच करू शकतो. आज प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपण सामर्थ्य मागूया. योहानाप्रमाणे आपण देखील मिशन कार्य मोठ्या उत्साहाने साजरा करावं किंवा मिशन कार्यामध्ये हातभार लावावा. म्हणून आज आपण परमेश्वराकडून सामर्थ्य व कृपा मागूया. आमेन.